फिफा फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत फ्रान्सचा संघ पराभूत झाल्यानंतर पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि दंगल उसळल्याचं पाहायला मिळालंय। आपल्या संघाच्या पराभवानं संतप्त झालेल्या फ्रेंच चाहत्यांनी पॅरिसच्या रस्त्यांवर उतरून उच्छाद मांडला असून अनेक भागात दुकानांची लुटालूट आणि जाळपोळ करण्यात आली। शेखर पाटील आपल्याला अधिक सांगतायत, कारण शेखर ज्या कोल्हापूरमधून येतात तो फुटबॉलची काय अगदी राजधानी आहे महाराष्ट्रातली। शेखर, काय चाललंय हे? इतका आहे, पाश्चात्य देश वगैरे मानले जातात, पण हे काय एक पराभव स्वीकारू शकत नाहीत असे कितीतरी पराभव आपण सुद्धा वर्ल्ड कपच्या बाबतीत भारतीयांनी सहन केलेले आहेत। काय सांगाल तुम्ही, काय चाललंय? सर, अगदी बरोबर आहे। जेव्हा फ्रान्स यापूर्वी देखील हरला होता तेव्हा देखील अशीच परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती आणि आता देखील काल अटीतटीचा खरतर सामना होता। दोन जागतिक क्रमवारीमध्ये सर्वात पुढे असणारे हे दोन संघ होते आणि त्यांच्यामध्ये चाललेली ही लढाई होती आणि यामध्ये फ्रान्सचा पराभव झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। स्पेननं अतिशय चांगली खेळी करत त्या ठिकाणी त्यांना हरवलं, मात्र हे सगळं झाल्यानंतर त्यांच्या फ्रान्सच्या चाहत्यांना मात्र हा पराभव जो आहे तो रुचलेला नाही। त्यांनी रस्त्यावरती उतरून अशा पद्धतीने उच्छाद मांडल्याचा प्रकार जो आहे तो पाहायला मिळालेला आहे। त्यामुळं फ्रान्सचे खरं तर राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी देखील या संदर्भात चिंता जी आहे ती व्यक्त केलेली आहे। शिवाय राष्ट्राध्यक्ष मायक्रॉन यांनी शांतता रॅली देखील आज काढली आणि जी जाळपोळ तोडफोड ज्या ठिकाणी झालेली आहे त्या नागरिकांना शांत राहण्याच्या देखील सूचना ज्या आहेत दिलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच आहे, एकीकडे ही मोठी बलाढ्य दोन देशांची लढाई होती, फुटबॉल सामना होता आणि त्यामध्ये ही सेमीफायनल साठीची लढाई होती आणि त्यामध्ये अशा पद्धतीने पराभव झाल्यानंतर हे सगळ्यांनी केलेला उद्रेक पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्या शांततेच्या रॅलीनंतर आता कशा पद्धतीने त्यांचे चाहते जे आहेत ते शांत होणार आहेत, कशा पद्धतीने या सगळ्यांवरती नियंत्रण जे ते मिळवलं जाणार आहे हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।